10:30 पर्यंत ताकारी स्टेशनला पोहोचायला लागेल. माझी ट्रेन आहे, उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. आणि त्यामुळे ही सगळी वेळेची जी कसरत आहे ती लक्षात घेऊन मी माझे काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करणार. सभेमध्ये नेहमी सुरुवातीपासून असावं लागतं वक्त्याने, म्हणजे मग कोणी कोणी काय मांडलं हे आपल्या लक्षात येतं. मुद्द्यांची पुनरावृत्ती होत नाही. पण मला असं लक्षात आलं की ज्या प्रकारचे दिग्गज नेते व्यासपीठावर आहेत त्यांनी जवळजवळ माझे सगळे मुद्दे हे संपवलेले आहेत. आणि तेव्हा मी एका वाक्यात सुद्धा माझं भाषण संपवू शकतो की माझ्या आधी ज्यांनी ज्यांनी जे जे मांडलं तेच मला म्हणायचं होतं. त्याला संस्कृतमध्ये मम म्हणतात. की निशिकांत पाटलांच्या भाषणाला मम, भगवान सोळंकेच्या भाषणाला मम, सदाभाऊ खोतांच्या भाषणाला मम. पण असं मी केलं तर सीबी आप्पा पुन्हा कामेरीमध्ये मला बोलवणार नाहीत. त्यामुळे मी काही त्यांनी मांडले नसतील असे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करणार. आज 5 तारखेला 5 फेब्रुवारीला महाराष्ट्रामध्ये 12 जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. सगळे मिळून आपल्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. तिथल्या मुंबईतल्या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नसते. 34 पैकी 22 जिल्ह्यामध्ये आरक्षण जे आहे SC, ST, OBC, SC, BC 50%पेक्षा क्रॉस झालं. सुप्रीम कोर्टाने त्याला एका याचिकाकर्त्याने आक्षेप घेतला आणि त्यामुळे 22 जिल्ह्याच्या निवडणुका थांबल्या. 12 जिल्हे असे आहेत की ज्यांच्यामध्ये 50%च्या खाली आरक्षण आहे, अगदी व्यवस्थित आहे. त्या 12 जिल्ह्यांच्या निवडणुका लागल्या. त्यात आपला सांगली जिल्हा आहे. 5 तारखेला निवडणुका आहे. जिल्हा परिषदेचे आपले उमेदवार ज्यांच्या कुटुंबाचा मी सदस्य आहे, किती वेळा घरी आला. आता ते मला आग्रह धरतायत की घरी उत्तम जेवण केलंय. म्हटलं मी जयराजला असं म्हटलं की निवडणुका संपल्यानंतर दुपारी जेवायला येतो थोडं उशिरा, थोडं झोपतो तिथेच आणि संध्याकाळी पण जेवतो. पण तुम्हाला आता काही आग्रह करू नको, मला ट्रेन पकडायची. तर असं थोडी विश्रांती पण घेऊ शकेल असे संबंध आमच्या घराशी आहेत. असा सीबी आप्पा, त्यांचंही इनिशियल सीबी आहे, माझंही सीबी आहे. सीबी ह्या नावाने महाराष्ट्रात आणि देशात खूप घोळ चाललेले असतात. गुजरातचे अध्यक्ष झाले सीबी पाटील, मी पण सीबी पाटील. मी त्याच वेळेला महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. अनेकांनी म्हणलं वा 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 तुम्हाला महाराष्ट्र गुजरातचं पण काम मिळालं. ते खासदार सीबी आहेत. मग महाराष्ट्रामध्ये इदलाबाद नावाचा जो मुक्ताईनगर नावाचा तालुका आहे तिथला आमदार चंद्रकांत पाटीलच आहे, तोही सीबी आहे. त्यामुळे आमच्या विधानसभेमध्ये त्याने प्रश्न मांडला की तो माझ्या नावावर येतो, मी मांडला की त्याच्या नावावर येतो. तसे आमचे सीबी यांचा मुलगाच होता इथे उभा आहे, जयराज पाटील. त्याच जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 2 पंचायत समिती गण येतात. त्यात शुभम पाटील आणि धनंजय शेटे उभे आहेत. या सगळ्यांना कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून आपण विजयी करा असं मी म्हणणं ही फॉर्मॅलिटी आहे, औपचारिकता. याचं कारण तुम्ही देणार नसतात मत, तेवढ्या उशिरापर्यंत कशाला सभेला आला असता. त्यामुळे मी तुम्हाला हे म्हणायला उभा राहिलेलो आहे की इथून गेल्यानंतर एक 100-200 नावं तर प्रत्येकाची असतात. मग कोणी डॉक्टर आहे, कोणी शेतकरी आहे, कोणी वकील आहे, कोणते आर्किटेक्ट आहे, कोणी CA आहे. तर ती आधी काढून बसा आणि मी किमान एक 100-200 मतं ही मिळवून देणार. तुम्ही देणार आहात ना. इथे मी माझे डोळे आणि कान शार्प आहेत, म्हणजे तीक्ष्ण आहेत, नेमकं हेरतात. यासाठी मोदीजी मला खूप मानतात. 13 वर्ष माझ्याकडे गुजरात होतं. त्याच्यामुळे मोदीजी, अमितभाई इतकी मित्रता आहे, त्यामुळे तुम्हाला अंदाज चुकता नाही. तर साधारणतः एक 3000च्या आसपास लोक आहेत. आता एकूण हा मतदारसंघ कितीचा असेल तर 30-32 हजाराचा असेल का हो सम्राट? राहुल 28,000. हा, तर 3000 लोक जर इथे बसलेले आहेत तर शे पण नाही. त्यांनी प्रत्येकाने 10 नावांना जरी सांगायचं म्हटलं, मुळात 28,000 मतदान होत नाही. मतदान होईल समजा 70%, म्हणजे 20-22 हजार मतदान होईल. त्यातली निम्मी मतं मिळतील तो विजय होतो. मागच्या वेळेला मतदारसंघात किती मताला विजय झाला मला माहीत नाही. त्यामुळे प्रत्येकाने 10-20 लोकांची जरी जबाबदारी घेतली तरी सुद्धा ही प्रचंड मताधिक्याने सीट लागू शकते. आणि त्यामुळे मी ऑल द वे आलो, ठीक आहे, दिवसभर जिल्ह्यात प्रवासाला आहे, परंतु काही केल्या कामेरीच्या सभेला जायचं. याचं कारण जयराज एक चांगला कार्यकर्ता आहे, तरुण आहे, त्याला खूप भविष्य आहे. याच्यापेक्षा सुद्धा
सिबिनचा जो मुलगा आहे आणि त्यामुळे तो विजयी झाला पाहिजे यासाठी मी आज आलो. एकदाच 5 तारखेपर्यंत पुन्हा येणार आहे. पुन्हा येईल त्यावेळेला मी काही अशा प्रॉमिनंट की ज्यांच्याकडे 100-200 मतं असतात अशांच्या घरी जाणार आहे. कारण माझी प्रचाराची पद्धती प्रामुख्याने ती आहे. आणि त्यामुळे केवळ तुम्ही कमळाला मतदान करा असं मी आवाहन करणार नाही. तर तुम्ही एक 100-200 मतं मिळवून द्या. आजपासून कामाला लागा. पुण्यात आम्ही 165 पैकी 119 जागा जिंकल्या. अनेकांच्या झोपा उडाल्या. पण आम्ही इतक्या मायन्यूट लेवलपर्यंत गेलो. आम्ही एक माणूस, त्याचे नातेवाईक, त्याचे मित्र रिबिल्डिंगमुळे दुसरीकडे राहायला गेलेले, कुठे राहायला गेले, आणायची व्यवस्था काय, अशा पद्धतीने आम्ही विजय झालो. आता मुद्दा मतं का द्या भाजपाला. म्हणजे तुम्ही जाऊन काय सांगा हे तुम्हाला मुद्दे देणार आहे. तुम्हाला मी काय सांगणार. तुम्ही बीजेपीचे आहात ना आणि सीबीच्या घराशी जोडलेले आहात. तर पहिला प्रश्न विरोधी उमेदवाराला विचारला पाहिजे की तुला का मतं द्यायची. तो म्हणाल की विकासासाठी. मग इतकी वर्ष काय हात बांधले होते की तुझे. सरकार तुझीच होते की. आता मला सांगा, जयंतराव पाटलांना स्वतःला आठवत नसेल की ते किती वर्ष आमदार. हे काका सिनियर आहेत, हे सांगू शकतील किती वर्ष आमदार आहेत तो जयंत पाटील. किती वेळा त्यांना पण मोजता येणार नाही. किती वेळा मिनिस्टर होते. किती वर्ष त्यांचं राज्यात सरकार होतं. किती वर्ष त्यांचं देशात सरकार होतं. तरीही 2500 लोकसंख्येच्या गावामध्ये सगळ्या गल्ल्या जरी मोजल्या तरी 3 किलोमीटर होणार नाहीत. ते गल्ल्या नाही तुम्ही पूर्ण केल्या. हो, 47 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. 60 साली महाराष्ट्राची स्थापना झाली. 60 आणि 40 आणि वरती 25 65 वर्ष झाले. तुम्ही आमच्या 2500 लोकसंख्येच्या गावामध्ये गल्ल्या नाही करू शकला. मग आता तुम्हाला मतं दिल्यामुळे नवीन काय करणार. आता तर तुमचं केंद्रात पण सरकार नाही, तुमचं राज्यात पण सरकार नाही, जिल्ह्याचा पालकमंत्री पण तुमचा नाही. त्यामुळे पहिलं तर समोरच्या माणसाकडून विचारून घ्या की तू विकास कसा करणार आहे बाबा. आणि मग आपली बाजू मांडली पाहिजे की मोदीजी हे देशाचे पंतप्रधान असे झाले की जे कामाचं पायाभरणी पण करतात, उद्घाटन पण करतात, त्यांच्याच कालावधीमध्ये पूर्ण करतात. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. आपण मुंबईला जायला निघालो की खोपोलीनंतर एक अटल सेतू नावाचा ब्रिज हा बांधला गेला की जो जगातला समुद्रावरचा सगळ्यात मोठा ब्रिज मानला जातो. अटल सेतू नाव दिलं, अटलजींचं नाव त्याला दिलं. त्याची पायाभरणी पण मोदीजींनी केली, तर तो उद्घाटन मोदीजींनी केलं. पुण्यातल्या मेट्रोचं पायाभरणी पण मोदीजींनी केली, उद्घाटन पण मोदीजींनी केलं. अशा एक ना दोन कितीतरी गोष्टी सांगू. आमचा इतिहास भाषण करण्याचा नाही आहे, सभेमध्ये आश्वासन देण्याचा नाही आहे. आमचा इतिहास हा प्रत्येक गोष्ट सांगितलेली करण्याचा आहे. मोदीजी आम्हाला सांगतात, जाहीरनामा घोषित करता, निवडणुका झाल्या, विजयी झाल्या की जाहीरनामा एकदा वाचा की काय काय प्रोमिसेस केलेत लोकांना, काय काय आश्वासन दिले आहेत, आणि 5 वर्ष होता होता एक गोष्ट पूर्ण करा. अशा मोदीजींचे आम्ही वारस आहोत. त्यांचा विचार घेऊन आम्ही काम करतो. त्यामुळे तुम्ही आम्हाला मतं द्या. 14ला मोदीजी पंतप्रधान झाले, गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि सगळ्या देशाने त्यांना आवाहन केलं की 15 वर्ष तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री होते, गुजरातचा इतका विकास केला, तुम्ही आता देशाचे पंतप्रधान झाले. मला आठवतं की 14 साली ज्या वेळेला गोव्याला बीजेपीची राष्ट्रीय बैठक झाली आणि मोदीजींचं नाव आम्ही घोषित केलं की हे आता भारतीय जनता पार्टीचे 14चे पंतप्रधान पदाचे उमेदवार. त्यावेळेला मुंबईत आम्हाला एक 20 जणांना ते घेऊन बसले आणि ते म्हणाले की असं आहे की आपल्या पक्षाला थापा मारणं माहीत नाही आणि त्यामुळे प्रॅक्टिकल प्लॅन करूया, व्यवहारात येणाऱ्या योजना करूया की ज्याच्याकडे सायकल नाहीये. आपल्या 5 वर्ष तर मिळतील आपल्याला, 5 वर्षाच्या आपल्या कालावधीमध्ये त्याला सायकल घेता आली पाहिजे. तुझी आर्थिक स्थिती सायकल घेण्याची केली पाहिजे. ज्याच्याकडे सायकल आहे त्याला 2 व्हीलर घेता आली पाहिजे. ज्याच्याकडे 2 व्हीलर आहे त्याला 4 व्हीलर घेता आले पाहिजे. या पद्धतीने आपल्याला माणसांचा विकास, रस्ते होतील, गटर होतील, ब्रिजेस होतील, मेट्रो होईल, माणसांचा विकास करायचा. त्यामुळे 14 ते 19 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळून तोपर्यंत 60 वर्ष झालेली होती तरी सुद्धा ज्या सामान्य गोष्टी माणसाला मिळाल्या नाहीत, घराला टॉयलेट नाही, घरात थेट नळाने पाणी नाही, वीजच नाही, स्वतःचं घरच नाही, गॅस कनेक्शन नाही, या गोष्टींवर त्याने कॉन्सन्ट्रेशन केलं आणि घोषणा केली आणि सोडून दिलं नाही. 11 कोटी लोकांच्या घरी मोफत उज्ज्वला गॅस कनेक्शन दिलं. त्यांना
कोविडच्या काळामध्ये 4 सिलेंडर कोविड संपेपर्यंत फ्री दिले. गॅस कनेक्शन तर दिलंच. 7 कोटी लोकांच्या घराला टॉयलेट नव्हती, ती टॉयलेट बांधली. 2 कोटी लोकांच्या घरी वीज नव्हती, ते वीज कनेक्शन दिलं. मोठी यादी आहे, तुम्हाला सुद्धा पाठ आहे. पण त्यांनी पहिली 5 वर्ष सर्वसामान्य माणसाच्या बेसिक गरजा, मूलभूत गरजा सुद्धा भागवल्या गेल्या नाहीत. त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं. आणि आता जागतिक आकडेवारी अशी सांगते, मोदींची आकडेवारी नाही, जागतिक आकडेवारी सांगते की या देशामध्ये 25 कोटी लोक त्यांनी दारिद्र्य रेषेच्या वर आणले. दारिद्र्य रेषा म्हणजे काय? तर मगाशी म्हटल्याप्रमाणे याच्या घरी गॅस कनेक्शन नाही, टॉयलेट नाही, नळाने पाणी नाही, वीज नाही, स्वतःचं पक्क घर नाही, त्याला म्हणतात दारिद्र्य रेषेच्या खालचा. मग त्याला खूप सवलती सरकार देतं. 25 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वर आणले. हा खूप मोठा जागतिक विक्रम त्यांनी केला. इंदिरा गांधींनी गरिबी हटाव म्हटलं आणि गरिबांनाच हटवून टाकलं. 20 लाख लोक आणीबाणीमध्ये जेलमध्ये टाकले. का? तर त्यांना लक्षात आलं की आपण या देशात निवडणूक जिंकू शकत. 19 महिने 20 लाख लोक जेलमध्ये घातले. निवडणूक झाली, इंदिरा गांधी हरल्या. त्यांना माहितीच नाही की या देशातला माणूस काय आहे ते. आणि इकडे मोदी, जेव्हा मोदींनी केवळ आश्वासनं देता सर्वसामान्य माणसाच्या गरजा पूर्ण केल्या. 2-3 आकडेवारी मांडून मी माझं बोलणं संपवणार आहे. मोदीजींनी प्रामुख्याने महिलांवर लक्ष केंद्रित. या देशातली महिला ही 12,500 वर्षापूर्वी रामाचा जन्म झाला. मग पुढे श्रीकृष्णाचा जन्म, रामायण झालं, महाभारत झालं. करत 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 छत्रपती शिवाजी महाराज झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, स्वातंत्र्य मिळालं. इथपर्यंत आलो आपण. 0 ते 2025 लिखित इतिहास आहे. त्याच्या आधीचं आपण पुराण म्हणतो. झालंय की नाही, राम झालाय की नाही माहित नाही, पण ती फेथ आहे, आमचा विश्वास आहे की राम झाला, रामाचा जन्म इथे झाला, इथे मंदिर झालं पाहिजे. 12,500 वर्षापूर्वीचा इतिहास. या सगळ्या कालावधीमध्ये महिला ही या समाजामध्ये बरोबरीचीच मानली जायची. ती शिकत होती, ती व्यवसाय करत होती, ती लढाई करत होती. मग झालं काय मधल्या काळामध्ये? मधल्या काळामध्ये इसवी सन 800 पासून आक्रमणं सुरू झाली. कधी हुण आले, कधी शक आले. 500 वर्ष मुघल आले, 150 वर्ष ब्रिटिश आले. या सगळ्या कालावधीमध्ये मुघल आक्रमकांनी महिला आणि देव हे 2 लक्ष केंद्रित केले. त्याने अभ्यास केला की या हिंदूंना पराभूत करायचं असेल तर त्यांची 2 मानचिन्ह आहेत, ज्याला ते भयंकर माझ्या बायकोकडे वाकणार बघायचं नाही, हे तू देवाला माझ्या असं करू नको, त्यांना भ्रष्ट करा. म्हणून आक्रमकांनी महिलांना पळवून न्यायला सुरुवात केली आणि मंदिरांवर अटॅक केलं. ती सगळी मंदिरं आता आपण बांधतो. सोमनाथ पासूनचं बांधतो. सोमनाथ वल्लभभाई पटेल यांनी बांधलं. मंदिरांवर अटॅक करणं सुरू केलं की याचा देव बुडाला, याची बाई भ्रष्ट झाली, बायको भ्रष्ट झाली, तर हा मोडून पडेल की आता मी कसं लढू, मग आपलं राज्य करायला बरं. असं 500 वर्ष मुघलांनी केलं. त्यावेळेला आपल्या महिलेला, आपल्या स्त्रीला, मग ती बायको असेल, बहीण असेल, तिला वाचवण्यासाठी पुरुषांनी तू जा आक्रमक झाले म्हणून तिला घराच्या आत ढकललं, कुलूप लावून घेतलं ती वाचवण्यासाठी. स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष झाली, तिला बाहेर काढायला विसरलो आपण, पण त्यामुळे ती आत राहिली, शिक्षणापासून वंचित राहिली, मागे राहिली. तिचा सुंदर चेहरा हा आक्रमकाने पाहू नये आणि तिला पळून घेऊन जाऊ नये म्हणून घुंगट आला. ओढो 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 घुंगट ओढो 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 ओढो. अन्य आहे की स्वातंत्र्याला 77 वर्ष झाल्यानंतरही घुंगट वर करायलाच आपण विसरलो. म्हणून मग मुलींना 100% फी माफ पण केली की शिका. गेल्या वर्षी निर्णय आपण केला, या वर्षभरामध्ये 1 लाख मुली मेडिकल, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निकला अधिक संख्येने आल्या, कारण फी तर आता भरावी लागत. म्हणून मग मोदींनी सगळ्यांना असं सांगितलं की तुम्ही आपल्या आपल्या राज्यामध्ये महिलांसाठी काही आर्थिक योजना करा. महाराष्ट्राने केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, ज्या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीचं बाकी महाराष्ट्राचं 2,52,00,000 संख्या आहे, 2,42,00,000 आहे सॉरी, त्यातल्या 1.5 कोटी महिलांच्या अकाउंटला पहिल्यांदा रुपया आला. आपल्या जिल्ह्याच्या आकडेवारी सांगून मी माझं बोलणं संपवणार आहे. आपल्या एकट्या सांगली जिल्ह्यामध्ये ज्यांच्या अकाउंटला दरमहा न चुकता ह्या महिन्याचं सुद्धा संक्रांतीला 1,500 रुपये आले, अशी संख्या जिल्ह्याची 6,99,976 आहे. 7 लाख आहे की ज्यांच्या अकाउंटला दरमहा 1,500 रुपये येतात.
आता नव्याने मोदीजीने असं म्हटलं की 3 कोटी महिला मला लखपती दिदी करायचं. लखपती दिदी म्हणजे काय की जिचं वर्षाचं उत्पन्न 1 लाख क्रॉस होतं, म्हणजे महिन्याचं साधारणतः 9,000 रुपये असतं. 12 8,000 असतं, 12×8 = 96. हे उत्पन्न असणाऱ्या 3 कोटी महिला मला करायचे. ते लागले सगळ्या 22 राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना बीजेपीचे, 22 मुख्यमंत्र्यांच्या मागे लागले की लखपती दिदी करणं, 3 करोड करणं आहे. ही काय योजना आहे? तर आता आपल्या सगळ्या महिलांना 1 लाख रुपयाचं कर्ज विना तारण मिळणार. तारण द्यावं लागणार नाही. का? तर 1,500 रुपये अकाउंटला आल्यामुळे बँकांना त्याचा हप्ता मिळण्याची गॅरंटी झाली. तारण नाही, गॅरंटर नाही. 1 लाख रुपये लोन, आणि त्या 1 लाख रुपये लोनमध्ये तिने काही व्यवसाय करावा, लखपती दिदी व्हावी. तिने केलेल्या प्रॉडक्टसाठी प्रत्येक जिल्ह्याला 10 कोटी मिळणार. माझ्या जिल्ह्याचे आले माझ्याकडे, त्याच्यामध्ये एखाद्या बिग बाजार सारखा मॉल उभा करून केवळ महिलांनी तयार केलेल्या प्रॉडक्टच्या विक्रीसाठी स्टॉल, डिपॉझिट पण नाही, भाडं पण नाही. का? तर तिला मिळालेले सगळे पैसे हे तिला घरी नेता आले पाहिजेत. 3 कोटी लखपती दिदी करायचे आहेत. मी गमतीने असं म्हणत असतो की महिला तिला मिळालेले सगळे पैसे घरासाठी होते. 1,500 रुपये सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणून काढले की जाताना मुलीचं दप्तर घेणार, मुलाचं पुस्तक घेणार, नवरा साडी घेऊ की न घेऊ पण त्याला थंडी जरा यावेळेला अधिक काळ चालली म्हणून मफलर घेणार. असं करत करत ती घरी राहणार. पुरुषाला मिळाले की तो लगेच सम्राट आज पार्टी करूया, राहुल कुठे बघा, निशिकांत दादा असलं तर फारच बरा, असं करून पैसे संपून 200 रुपये बिल जास्त झालं म्हणून बायकोला फोन करणार, पोराबरोबर जरा 200 रुपये पाठवता येईल का, हॉटेलचं बिल 200 रुपये जास्त. मी गमतीने असं म्हणतो आणि मला ते म्हणायला खूप आवडतं की ज्या वेळेला आमचा दादा त्याच्या बायकोकडे 100 रुपये उसने मागतो, म्हणजे नवरा बायकोकडे 100 रुपये उसने मागतो, त्यावेळेला आमच्या वहिनीची कॉलर वाटते. नवऱ्याने 100 रुपये उसने मागितले, मग तांदळाच्या डब्यात लपवलेले, कावेरीत पण असं असेल, तांदळाचा डबा, पिठाचा डबा, साडी, उशीची खोळ, ते लपवलेले नवऱ्याला दिले आणि नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की तिला 8 दिवस जेवण नाही म्हणजे चालतं, सिबिंगकडे चांगलं जेवण केलं तरी नको. नवरा खुश, आणि द्यायला नसते तर 8 दिवस झोप लागत नाही. महिलाने कधी नव्हती मागितली, माझ्या कधी नव्हती. महिला म्हणजे प्रेमाने म्हणतात, प्रेम शिव्याने वाढतं ना जातं, पण तिला 8 दिवस झोप लागत. आणि त्यामुळे मोदीजींनी ठरवलेलं आहे की तिला एसटी मध्ये अर्ध तिकीट. दादा रागवतात आमचे सगळे की सारखी माहेरी जायला लागेल अर्ध्या तिकीट, पण काही दादा आमचे हुशार, ते तालुक्याची सगळी कामं तिला सांगायला लागले, तुला अर्ध्या तिकीटात जाते, मी आपल्या घरी झोप घेतो की यादी तू जाऊन ये अर्ध्या तिकीटामध्ये. आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांना आपण लखपती दिदी करणार आहोत, मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सांगितली 7 लाख लखपती दिदी करणार आहोत, त्याची आत्ता संख्या आज 1,39,938 आहे. 1,39,938. शेतकऱ्यांना आपण वर्षाला 6,000 देतो, केंद्रातून राज्यातून 6,000 12,000 देतो. 29 हप्ते शेतकऱ्यांना आले. आपल्या जिल्ह्यामध्ये 3,86,196 जणांना वर्षाला 3 वेळा 2-2 हजार रुपये येतात. त्याची अमाऊंट सुरू केल्यापासून आतापर्यंत 1,529 कोटी 16 लाख आहे. हा, मताला किती मिळणार आहेत माहित नाही मला, पण मोदीजी आणि देवेंद्रजी पुरुषांना वर्षाला 12,000, 5 वर्षाचे 60,000 झाले. महिलेला वर्षाला 18,000, 5 वर्षाचे 90,000 झाले. मी काय म्हटलं लक्षात आलं. त्यामुळे महाराष्ट्राचे 7 हप्ते झाले. 555 कोटी 94 लाख आपल्या जिल्ह्याला आले 7 हप्त्याचे, आणि चालूच आहेत. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय, तुम्हाला आम्हाला का सांगताय, तुम्ही जाऊन सांगा 100-200 जणांना आणि त्यांना म्हणा, आणि आकडे खोटे वाटत असतील तर मी पालकमंत्री आहे, माझ्याबरोबर चला जिल्ह्यामध्ये. 1-2 गोष्टी सांगून माझं बोलणं संपेल. थेट पाईपलाईन. मोदीजी सारखं माझ्या वहिनीची, ताईची, आईची चिंता करतात. ते
एवढं रिलेशन ते मला दादा म्हणतात. दादा ऐसा है कि किसी चित्रकार को भारतीय महिला का प्रमुख प्रमुख रूप से ग्रामीण महिला का पोस्टर बनाने के लिए कहा, चित्र बनाने के लिए कहा, तो वो चित्रकार तिच्या कमरेवर एक कळशी दाखवेल आणि डोक्यावर हंडा दाखवेल. कारण हेच तिचं चित्र आहे. सारखं तिने बाहेर जाऊन पाणी जाण्याचं, डोक्यावर हंडा आणि पुरुषांनी घरी बसायचं. आणि त्यामुळे ते म्हणाले की मला 70,000 कोटी रुपये या देशात खर्च करून नळाने घरात पाणी आणायचंय, माझी ताई बाहेर पाणी आणायला जाणार नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये 726 नळ योजना पूर्ण झाल्या. 1422 कोटी रुपये आपण ह्या नळ योजनेवर दिले. 4,59,000 उमरा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, त्यातल्या 4,06,000 उमऱ्यांना थेट पाईपलाईनने पाणी मिळालं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण सांगत असताना मला याची जाणीव आहे की आपल्याला वाकुर्डे बुद्रुक योजनेचा जास्त उल्लेख केलेला हवा आहे. त्याचे 350 कोटी रुपये सँक्शन झाले आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर मीच पालकमंत्री त्याची आढावा बैठक करतो. त्याचं टेक्निकल सँक्शन मिळालं आहे, त्याचं टेंडर निघालेलं आहे, त्याची वर्क ऑर्डर निघेल, ती पूर्ण होईल, काय काळजी करू. वाकुर्डे बुद्रुकचं पुढचं आवर्तन पाण्याचं सोडावं यासाठी आज काही शेतकरी भेटले तेही करू. आपल्या या पेठच्या चौकामध्ये ट्रॅफिक जाम होतं. मला एका घरी गेल्यानंतर ते म्हणाले की हे थोडा रुंद केला पाहिजे. मी लगेच नॅशनल हायवेच्या कदम नावाच्या ऑफिसरला फोन केला. तो म्हणाला की महिन्याभरात आम्ही काम सुरू करतोय. तो चौक जो आहे जिथे ट्रॅफिक जाम होतं पेठच्या ब्रिजच्या खालचा, तो आम्ही रुंद करतो आहोत आणि त्या रुंद केल्याने ट्रॅफिकचे प्रॉब्लेम संपणार आहेत. अशा कितीतरी गोष्टी ज्या होणार आहेत ते खरं म्हणजे मी आपल्याला सांगितलं पाहिजे नाही. पण सम्राट माळीचं मला एक वैशिष्ट्य वाटलं की तो कधी कधी माझ्या आधी बोलत असताना इतक्या काही गोष्टी मागतो की मला असं वाटतं की आता तो कामेरीमध्ये एक विमानतळ पण मागणार आहे की काय. तर मी काय असा राजकीय नेता आहे की चलो विमानतळ भी दे दे, और काय चाहिए काय आपको, असं मी काय म्हणणार नाही. मी असं म्हणेन की वेळ झालेला आहे. 10 वाजता सभा संपवावी लागते. पुन्हा एकदा माझ्या वहिन्यांची मला काळजी आहे. किती 10 SMS येवाना आले की कधी येतेस, तर ते येईपर्यंत काय आणि तिने गरम करून दिल्याशिवाय काय नवरा जेवणार नाही ना. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की ज्या ज्या गोष्टी इथे मांडल्या गेल्या, अनेक स्मारकांचे मुद्दे मांडले गेले. अण्णाभाऊ साठे स्मारकाचा विषय, क्रांतीचे नाना पाटील स्मारक, नागनाथांना नायकोडे स्मारक, हेंदेगस्ते मारुती माने स्मारक, या सगळ्या गोष्टी ह्या पालकमंत्री या नात्याने मी नजीकच्या काळात पूर्ण करेन असा आपल्याला शब्द देतो. तुम्ही हे एक अतिशय सत्शील कुटुंब ह्या परिसरामध्ये जे वर्षानुवर्ष राजकारणात राहूनही ज्यांच्या शर्टाला कोणी हात लावला नाही, आणि तेच माणसाचं जगण्याचं मोठं उद्दिष्ट असलं पाहिजे. मी 8 खात्याचा मंत्री होतो आणि सगळी हेवी PWD, रेव्हेन्यू, कोऑपरेटिव्ह, सहकार, पांढरा शर्ट वापरतो पण कोणी हात लावला नाही. आता शिक्षण आहे. कधी मी जळगावचा पालकमंत्री, कधी मी कोल्हापूरचा पालकमंत्री, सांगलीचा पालकमंत्री, तसंच CB अप्पांच्या कुटुंबाचा आहे. अशा एका सच्छील ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये राजकारणातून पैसा कमवला नाही अशा कुटुंबामधला मुलगा उभा आहे. त्याला आपण मतं द्या. त्यासाठी ट्रेन चुकली तरी चालेल, चुकू नये परमेश्वरा, चुकली तरी चालेल, पण कामेरीच्या सभेला मी आलोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. पळत बरं. आता मला अजितदादांचा फोन आला. धनंजय मंदिराव पाटील काका यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हा भारत गोड काम धनंजय मंदिराव पाटील काका यांनी करावं.